नमस्कार। तर आज मी फक्त 3 स्टेपमध्ये अनारकली ड्रेस कसा कटिंग करायचा आणि कसा स्टिचिंग करायचा ते सांगणार आहे। तर अगदी सावकाश हा व्हिडिओ मी करते, त्यामुळे एकदम सावकाश स्किप न करता बघा। तर 42 साईजचा हा ड्रेस आहे, बघू शकता। तर मी इथं डबल फोल्ड कपडा ठेवलेला आहे आणि पुढच्या बाजूने खुली बाजू आहे आणि मी ज्या साइडून उभा आहे त्या साइडून बंद बाजू आहे कपड्याची, ठीक आहे। तर हे फॅब्रिक आहे। तर आता सगळ्यात आधी पहिले आपल्याला उंची टाकायची आहे। तर सहजासहजी मोठ्या साईजचा ड्रेस असो किंवा बारक्या साईजचा, तर इथं मी 16 इंच उंची टाकलेली आहे। तुमची साईज किंवा उंचीनुसार असतं, आता हाईट किती आहे त्याच्यावरती, तर तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा 15 टाकून द्यायचं। 15 उंची कोणत्याही ड्रेसला अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर रुंदी टाकायचे, तर 42 चा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं शिलाई मार्जिन। तर 42 चा चौथा भाग येतो 10.5 प्लस शिलाई मार्जिन, असं मी इथं 13.5 इंच रुंदी टाकलेली आहे। त्यानंतर गळ्याची रुंदी टाकायची आहे। तर गळा रुंदी इथं आपण जशी ब्लाउजला घेतो तेवढीच, म्हणजे 2.5 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। तर हा सगळ्यात आधी मी फ्रंट पार्ट कटिंग करते। त्यानंतर शोल्डर टाकायचा आहे, तर शोल्डर 5.5 इंच टाकायचा आहे ड्रेससाठी। त्यानंतर मुंडा टाकायचा आहे, तर मुंडा 6.5 इंच इथं मुंडा टाकायचा आहे। ड्रेससाठी थोडा मोठा मुंडा लागतो, ब्लाउजसाठी आपण 6चा घेतला तरी चालतो, पण इथं 6.5 ते 6.25 इंच तुम्ही मुंडा टाकायचा तुमच्या साईजनुसार किंवा कशी तब्येत आहे कस्टमरची त्यानुसार। त्यानंतर इथं मुंड्याची लाईन आपण 13 इंच रुंदी जेवढी घेतली होती तेवढी लांबून घेऊ आणि फ्रंट पार्ट आहे त्यामुळे इथं 1 इंचावरती मुंड्याला आपण गोलाकार देणार आहोत। तर हा ड्रेसचा कपडा थोडा क्रेपचा असल्यामुळे जास्त डार्क लाईन होत नव्हत्या खडूच्या, तरीही तुम्ही नीट लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची घ्यायची आहे 6.5 इंच। जसा डीप पाहिजे असेल तसं तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा कमी केलं तरी चालतंय। तर 6.5 इंच। त्यानंतर त्याचा एक बॉक्स बनवून आता इथं मी गोल गळ्याचा आकार देणार आहे 1 इंचावरती। तुम्हाला जसा गळ्याचा शेप हवा तसा तुम्ही देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। इथं मी गोलच गळा ठेवणार आहे। तर बघू शकता गोल गळ्याचा इथं मी सावकाश असा आकार दिलेला आहे। तर हा कपडा थोडा सॉफ्ट आहे त्यामुळे थोडं लक्ष देऊन करावं लागतंय, त्यामुळे मी जास्त सावकाश असं करते। तर इथं आपली फ्रंट पार्टची मार्किंग तयार आहे। तुम्ही बघितलं किती साध्या आणि सोप्या पद्धतीने, काहीही करायचं नाहीये। अगदी एकदा जरी बघितलं तरी हा ड्रेस तुम्हाला कटिंग करायला येणारच। तर इथे मी एकदम सावकाश असं कटिंग करून घेते, कारण की आपण जसा बॉक्स ड्रॉ केलेला आहे तसा सेम। तर हा थोडा मोठ्या साईजचा ड्रेस आहे त्यामुळे इथं मापं सुद्धा मोठे आहेत, पण मोठा असलं काय आणि बारका असलं काय सेम तेवढीच आपल्याला मापं टाकायची आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही मापाचा ड्रेस शिवू शकता। तर बघू शकता खालच्या साईडनं आपण जिथं बॉक्सची आपली लाईन आलेली आहे उंचीची, त्यापेक्षा थोडं अर्धा इंच किंवा पाऊण इंच शिलाई मार्जिन अजून सोडलेलं आहे। कारण काय होतं माहिती आहे, कपडा कट झाल्याच्या नंतर ना थोडासा आपल्याला शॉर्ट झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे नंतर थोडं खाली कट करून घ्यायचं। जर जास्त झालंच तर आपण ते स्टिच करताना नंतर कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथं मागचा पार्टचा आपण कटिंग करूयात। तर मागच्या पार्टची लाईन ड्रॉ करण्यासाठी सेम गळा रुंदी इथं मी 2.5 इंच टाकलेले आहे। त्यानंतर शोल्डरसुद्धा 5.5 इंच टाकलेला आहे। त्यानंतर तिथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे, बघू शकता। आधी त्या लाईनी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायच्या, दिसल्या पाहिजेत। त्यानंतर इथं मुंडा आधी घेतलेला तेवढाच 6.5 इंच मी इथं मुंडा टाकलेला आहे, बघू शकता। ड्रेससाठी मी जसं आधी सांगितलं थोडा जास्त मोठा मुंडा लागतो, ब्लाउजचं आपल्याला बरोबर फिटिंग लागतं, पण ड्रेसचं एकदम खुल्लं थोडंसं लागतं। त्यानंतर इथं रुंदीचं माप टाकायचं आहे, म्हणजेच की 13 इंच आपण रुंदी घेतली होती ती सरळ आपण छातीच्या पार्टनं लांबवायची आहे। त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची उंची टाकूया। तर पाठीमागच्या गळ्याची उंची मी इथं 3.5 इंच घेत आहे। कधी पाठीमागच्या गळ्याची उंची कमीच ठेवायची, जास्त ठेवायची गरज नाही। जर तुम्हाला डीप पाहिजे असेल डीप केलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। डीप जर केलं तर नॉड लावावं लागतील, नॉड लावल्याशिवाय मग काही खास दिसत नाही। पण शक्यतो जर फॉर्मल ड्रेस हवा असेल तर छोटाच इथं गळ्याची उंची ठेवायची। तर मी इथं 3.5 इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे। नंतर गळ्याला आपल्याला 1 इंचावरती सेम गोलाकार देऊन घ्यायचा आहे, बघा। एकदम सावकाश असा गोलाकार द्यायचा, जास्त घाई करायची नाही। तर मी खूप सोप्या पद्धतीने इथं अनारकली ड्रेस कसा शिवायचा ते सांगते। तर हे फॅब्रिक आहे, तुम्ही असा ड्रेस साडीपासूनही शिवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर मुंड्याला सुद्धा इथं मी 1.5 इंचावरती गोलाकार दिलेला आहे। पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती, पुढच्या मुंड्याला 1 इंचावरती। ह्या दोनच गोष्टींचा फरक आहे, नाहीतर दोन्ही पार्ट जवळपास सेम आहेत। त्यानंतर इथं सुद्धा मी 16 इंच उंची टाकलेली आहे आणि आता ह्या पार्टचं सुद्धा आपण कटिंग करून घेऊया। खूप सोपं आहे, मी तुम्हाला लिहून देते की तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ह्या ड्रेसचं कटिंग करू शकता। मी सुद्धा अगदीच 5 मिनिटं लय झाली मला कटिंग करण्यासाठी,
तरी मी तर व्हिडिओ बनवत करत होते, त्यामुळे सावकाश करते. नाहीतर पटकन जर करायचं म्हटलं 5 मिनटं खूप झाली. आणि ड्रेस शिवायचं सगळ्यात सोपं आहे, ब्लाऊजपेक्षा खूप सोपं आहे ड्रेस शिवणं, असं माझं पर्सनल अनुभव आहे. तर आता हा पार्टसुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे, बघू शकता. दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. तर आता आपण खालचा घेरचं कसा कट करायचा ते बघूया. तर बाही कटिंग करायच्या आधी खालचा घेर कटिंग करायचा, कारण घेरसाठी आपल्याला जास्त कपडा लागतो. तर बघू शकता मी काय केलं, डबल फोल्ड कपडा केलेला आहे. त्यानंतर आपल्याला असं त्रिकोणी घडी घालायची आहे. बघू शकता एकदम सावकाश अशी त्रिकोणी घडी घालायची आणि सगळे पॉईंट एकावर एक असतील ह्याची नीट लक्ष द्यायचं. कारण काय होतं, खालचं मागं पुढं वरचं मागं पुढं असं जर झालं तर तुमचे पार्ट चुकू शकतात. तर इथं आता 4 पदरी कपडा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जे वरचे पार्ट कट केले होते फ्रंट बॅक, त्यातला कोणताही एक घ्यायचा आणि तो अशा प्रकारे ठेवायचा. बघू शकता अशा प्रकारे डबल केलेला आहे तो पार्टसुद्धा आपण इथे. आणि आपला जो काही आता खालचा फॅब्रिक आहे ते 4 फोल्ड आहे, मी जसं सांगितलं तसं. आणि वरचा आहे तो डबल फोल्ड मी केलेला आहे. त्यानंतर जिथं ती बरोबर रुंदी बसेल तिथं घेऊन आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची अशा प्रकारे. तर आता आपलं पूर्ण उंची किती होती, 45 इंच. आणि पुढच्या भागाची म्हणजे वरच्या भागाची 16 इंच कट करून 45मधून जी काही शिल्लक राहील ते आता आपल्याला इथं टाकायची आहे. तर आता 32 उंची टाकायची आहे, 32 इंच. तर बघू शकता एकदम सावकाश अशा आपल्याला इथून खाली 32 इंच उंची टाकायची आहे. कमी हव्या असेल कमी घ्या, जास्त हव्या असेल जास्त घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यासाठीच मी आधी सांगते की बाही कटिंग करायच्या आधी आपल्याला घेर कटिंग करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बाहीला काही कसंही ॲडजस्ट करता येतं. पण घेरमध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही, केलंच तरी ते खूप वेगळं दिसतं. त्यामुळे आधी तुम्ही घेर कट करून घेऊ शकता. तर खालच्या साईडनं मी बरोबर 32 वरती लायनिंग करून एक असा गोलाकारमध्ये मार्किंग केलं आणि आता आपण हे कट करून घेऊयात. तर खूप साधं सोपं आहे कटिंग, जास्त काही अवघड नाही आहे. तर बघा एकदम सावकाश असतं, फक्त आपला कपडा 4 फोल्ड आहे आणि त्रिकोणी घडी घातली, एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर बघा इथं आपले दोन्ही पार्ट म्हणजे पाकचा आणि पुढचा रेडी झाला आहे. आता हे जॉईंट आहे ते आपण वेगळं करून घेऊया, एकदम सावकाश वेगळं करून घ्यायचं. तर दोन्ही पार्ट आपले रेडी आहेत, मागचा पुढचा. आणि वरचा पार्ट आपण लावून बघायचं की बरोबर आहे का परफेक्ट. तर एकदम परफेक्ट आहे. तर आता आपण बाहीची कटिंग करूया. तर बाही तर मी लांब म्हणजे कोपरापेक्षा पण थोडी लांबच बाही, म्हणजे 17 ते 18 इंच उंचीची मी तर लांबी बाही कट करणार आहे. तर मी 17 इंच उंची टाकलेली आहे आणि त्याचबरोबर रुंदी. तर रुंदी मी आधीसुद्धा सांगितलेली आहे. आपली जी छातीची रुंदी आहे म्हणजेच की 42 इंच, त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा असतो 10.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं असतं. असं 13 इंच आपण इथं रुंदी टाकलेली आहे आणि एक बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर जिकडं खुली बाजू आहे, आता मी बसली ती बंद बाजू आहे आणि पुढच्या साईडने खुली बाजू आहे, तिथून 2.5 ते 3 इंच खुल्या बाजूने सोडायचं आणि आपल्याला असा एक शेप देऊन घ्यायचा आपल्या बाहीचा. त्यानंतर इथं दंडघेरसुद्धा टाकून घ्यायचा, जेवढा काही दंडघेर असेल तो. आणि दंडघेरामध्ये नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. त्यानंतर आता हा आपण कट करून घेऊया सावकाश. तर बघू शकता सगळ्यात आधी बाहेरचा शेप जो आपण केलेला आहे तो कट करायचा, आतला शेप नंतर कट करायचा म्हणजे पुढचा. त्यानंतर दंडघेर जसा होता तिकडून कट करत वरच्या साईडपर्यंत आणायचं. तर आता बघा आता आपण उकलवून घेऊया बाही आणि जो काही आपला आतला म्हणजे पुढच्या भागाचा शेप आहे तो आपण इथून कट करून घेऊया. तर तुम्हाला जास्त दिसत नसेल कारण की खडून ह्याच्यावरती जास्त उठत नव्हता या कपड्यावरती, त्यामुळे. तर बघा एक बाही इथं कटिंग झालेली आहे. आता दुसरीसुद्धा आपण कटिंग करूया. तुम्ही दोन्ही सोबत केलीत तरी चालेल, पण मला थोडं ॲडजस्ट करायचं होतं, कपडा थोडा वाचवायचा होता, त्यामुळे मी इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करत आहे. तुम्हीसुद्धा केलं तरी चालते, कारण किती कपडा लागतोय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे खरं तर, किंवा कपडा किती आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. तर मी आधी एक बाही कटिंग करून घेतली, त्यानंतर दुसरी सेम त्याच्यावरती ठेवून ती पण इथं मी कटिंग करून घेत आहे. तर बघा सावकाश अशा आपल्या दोन्ही बाह्या कटिंग करून झालेल्या आहेत. तर आता आपण स्टिचिंगला घेऊया. तर सगळ्यात आधी पुढचा पार्ट किंवा मागचा दोन्ही घ्यायचा, एक पट्टी कट करून घ्यायची, साधारणतः 2.5 ते 3 इंचाची पट्टी घ्यायची. 3 डबल फोल्ड करायचे अशा प्रकारे. डबल फोल्ड करूनच तुम्हाला 1/2 इंचावरती शिलाई द्यायची आहे. बघा सावकाश एकदम 1/2 इंचावरती शिलाई द्यायची आहे, कारण की आपण इथं नॉर्मली फक्त पट्ट्या लावून घेतोय पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याला. दोन्ही गळ्याला आपण एकदम सावकाश अशा पट्ट्या लावून घेणार आहे. कोणत्याही प्रकारची पायपिंग किंवा काहीही करणार नाही आहोत, फक्त पट्ट्या लावायच्या आहेत.
इझिली फक्त लांब पट्टी कट करून घ्यायची आहे, डबल फोल्ड करायचे आहे आणि लावून घ्यायचे जोडून। तर बघा 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडत मी इथं पट्टी एकदम सावकाश अशी लावून घेते। तर अशी शिलाई देऊन झाल्यानंतर पट्टीला आपल्याला त्यानंतर या पूर्ण पट्टीला कट्स द्यायचे छोटे छोटे, जेणेकरून की आपलं फिनिशिंग चांगलं येतं। आणि कट्स दिल्याच्या नंतर आपल्याला इथं खुल्या भागाकडून म्हणजे वरच्या भागाकडून दाब शिलाई द्यायची, म्हणजे जो कपडा आहे आपली पट्टी आहे ती आतल्या साईडला इझिली फोल्ड होईल किंवा इझिली पलटी होईल आतल्या साईडला, त्यासाठी आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची आहे। तर मी आधीही सांगितलं हा कपडा थोडा क्रेपचा असला की थोडंसं ना सावकाश करावं लागतं, कारण की मऊ कपडा आहे, खूप मऊ आणि खूप घसरायची शक्यता असते मशीनवरून त्यासाठी। तर बघा आता आतल्या साईडला इझिली पलटी होतंय, आतमधून पलटी करून एक कडेकडेनी अजून एक शिलाई द्यायची, एकदम कडेनी द्यायची। तर बघा एकदम सावकाश अशी कडेकडेनी शिलाई द्यायची। तर थोडंसं लक्ष द्यायचं, कारण की गळ्यावरती सगळं फिनिशिंग डिपेंड आहे। तुमचा गळा किती व्यवस्थित आहे किंवा पट्टी किती व्यवस्थित लागली त्याच्यावरतीच आपलं ते मेन दिसतं की कसा ड्रेस झालाय। तर बघा एकदम सावकाश, मी सुद्धा एकदम सावकाश असं हे करत आहे, अजिबात फास्ट करत नाही आहे, एकदम सावकाश करते, थांबत थांबत करते, कारण की कपडा मी जसं की सांगितलं मऊ कपडा आहे। तर त्याच्यानंतर 1/2 इंच मार्जिन सोडून अजून एक साईडने आपल्याला शिलाई द्यायची आहे पट्टी असल्यामुळे, कारण खूप छान दिसतं, फिनिशिंग पण मस्त दिसतं आणि गळ्याला दाबून असा आपला हा पार्ट आहे तो बसतो ड्रेसचा। तर बघा 1/2 इंचाची शिलाई मार्जिन सोडून मी अजून एक शिलाई दिलेली आहे। तर बघू शकता आपला किती छान असा इथं गळा रेडी झालेला आहे पुढचा। तर पाठीमागचा भागाचा गळासुद्धा आपण ह्याच प्रकारे रेडी करून घेऊयात। तर आता इथं दोन्ही पार्टचे गळे तयार झाले। आता काय करायचं, एक पार्ट सरळ ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करायचे। तर मी जसं सांगितलं खूप सोपं आहे ड्रेस शिवणं, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्ही 1 तासाच्या आतमध्ये करू शकता, इतकं सोपा ड्रेस शिवणं असतं। तर इथं मी शोल्डर जोडून घेते। तर शोल्डर जोडताना नेहमी 2 शिलाई द्यायच्या, कारण की शोल्डर ना उकलायची शक्यता असते आणि शोल्डर उसवला तर पूर्ण ड्रेसचा लुकच चेंज झाला किंवा नंतर ते फाटल्यासारखं दिसतं, मग कस्टमरसुद्धा नाराज होतात। त्यापेक्षा 2 शिलाई देत चालायचं नेहमी शोल्डरला। तर बघा 2 शिलाई मी इथं दिलेल्या आहेत। तर शोल्डर जॉईंट करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे बाह्या जोडायच्या आहेत। बघा पहिल्यांदा चेक करायचे की आपले व्यवस्थित सगळं गळे वगैरे आहे का। तर आता आपल्याला इथं बाह्या जोडायच्या आहेत। तर बाहीला आपल्याला खालच्या साईडनं म्हणजे आपला जो कोपराच्या साईडनं पार्ट येणार आहे हाताच्या साईडनी, तिकडच्या साईडनी डबल फोल्ड करायचा आहे। तर बघा एकदम सावकाश असं डबल फोल्ड करायचं। तर आधी सिंगल फोल्ड करायचं आणि नंतर डबल फोल्ड करायचं, कारण की डायरेक्ट डबल फोल्ड करायला गेलो तर ते काय होतं एकदम मागं पुढं होतं आणि चुन्या पडत जातात। कारण की मी आधी सांगितलं कपडा मऊ आहे, कॉटनचा कपडा असेल तर आपण डायरेक्ट डबल फोल्ड करू शकतो, पण हा कपडा क्रेपचा आहे त्यामुळे तो मऊ असा कपडा आहे। तर बघा आधी मी सिंगल फोल्ड केलं, शिलाई दिली, नंतर मी डबल फोल्ड करून शिलाई दिली। आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाहीचं सुद्धा रेडी करून घेते, एकदम सावकाश मी दुसऱ्या बाहीचं पण इथं रेडी करते। शक्यतो दोन्ही बाह्या सोबतच रेडी करायच्या, मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी आधी एक केली आणि नंतर दुसरी, पण शक्यतो दोन्ही सोबतच करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे टाईमही वाचेल आणि पटकनही होऊन जाईल त्यासाठी। तर बघा एकदम सावकाश मी इथं करत आहे। तर मी ही कोणताही क्लास केलेला नाही, मी अजून एकदा तुम्हाला सांगते, पण तुम्ही माझ्यासारखा फक्त एकदा ड्रेस शिवून बघा, तुम्हाला अगदी 100% जमेल आणि जमलाच पाहिजे, इतका सोपा आहे। तर त्यानंतर मी इथं आता बघा एकदम हलक्या हाताने शिलाई देऊन दोन्ही स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे। तर आता आपण ह्या बाह्या ड्रेसला जोडून घेऊया। तर बघा एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं। तुम्ही जर माझ्यासारखं मी जसं सांगितलं तसं बाहीचं कॅल्क्युलेशन करून कटिंग केली ना, कधीही तुमची बाही शॉर्ट पडणार नाही किंवा छोटी होणार नाही। तर आधी बाही चेक करायची मधून कुठे येते कशी येते, आणि त्या हिशोबाने आपल्याला इथं सगळ्यात आधी बाही चेक करायची बरोबर आहे का, किंवा पुढचा पार्ट मागचा पार्ट कमी जास्त आहे का। तुम्ही बघू शकता इथं मागचा पार्ट थोडासा जास्त होता, तो मी कट करून घेतला आहे। नाहीतर मग ड्रेस पूर्ण झाल्याच्या नंतर बघा काखेमध्ये खालीवर शिलाई जातात ना, ती ह्याचमुळे जातात की आपण चेक नाही करत की बरोबर आहे का, त्यासाठीच ते खालीवर जात राहतं। तर बघा एकदम हलक्या हाताने मी इथं स्लीव जॉईंट करत आहे, ओढायची नाही, नाहीतर चुरगळते किंवा पिको झाल्यासारखं कसं फोल्ड होतं तसं आकसती बाही, त्यामुळे ओढायची नाही, एकदम हलक्या हाताने शिलाई द्यायची आहे।
आणि नेहमी बाहीला सुद्धा डबल शिलाई द्यायची, कारण शक्यतो बाहीमध्येच सगळ्यात जास्त ड्रेस किंवा ब्लाऊज उसवतात आणि अशाच कंप्लेंट असतात जास्त कस्टमरच्या. त्यामुळे शक्यतो बाहीला डबल शिलाईच द्यायचा प्रयत्न करायचा. जर आपला घरचा ड्रेस असेल, नाही केलं काहीच प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मी दुसरी पण बाही रेडी करून घेतली. तर आता आपल्याला पुढचा पार्ट किंवा मागचा कोणताही भाग असेल तो सरळ ठेवायचा आहे ड्रेसचा. त्याच्यावरती आपण जो काही आपला पार्ट कट केलेला आहे खालचा अनारकलीचा तो उलटा ठेवायचा आणि अशा प्रकारे शिलाई द्यायची आहे. तर एकदम नॉर्मल शिलाई द्यायची आपल्याला, कारण की आपण त्याच मापाचा इथं कट करून घेतलेला आहे ड्रेस किंवा तोच शेप आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यामुळे नॉर्मल शिलाई द्यायची. कपडा कमी पडणार नाही ना जास्त होणार नाही, काहीही होणार नाही आहे. आपलं कमरेचं माप एकदम परफेक्ट आहे, बघू शकता. तर एक साईड मी इथं जॉईंट केलेले आहे. तर ह्या साईडला सुद्धा मी नेहमी डबल शिलाई देतच असते, कारण इथे सुद्धा उसवायची शक्यता असते, कारण कमरेच्या साईडना जास्त उसवायची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो इथे पण डबल शिलाई द्यायची, म्हणजे उसवणारच नाही. तर बघा मी डबल शिलाई इथे दिलेले आहे एकदम सावकाश. आता ह्याच पद्धतीने आपला दुसरा सुद्धा भाग जोडून घेऊया. तर बघा तो सुद्धा आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपला खालचा पार्ट आहे तो उलटा ठेवून स्टिच करायचा आहे. तर आता मी इथं फिटिंगचे माप टाकते. तर आता ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे बघा एकदम सावकाश. तर शक्यतो माप टाकूनच ड्रेस फिटिंग करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे कमी जास्त होणार नाही किंवा काही नाही. तर मी सुद्धा इथं बरोबर इथं जे काही माप आहे फिटिंगचं ते टाकूनच मी इथं फिटिंग करणार आहे. तर बघू शकता एकदम सावकाश, एकदम हलक्या हाताने फिटिंग करायचं आहे ड्रेस. काही जुगाड नाही किंवा काही मोठं काही नाही आहे, एकदम हलकं आणि सोपं असं काम आहे हे. तर बघा एकदम सावकाश असं मी इथं फिटिंग करते ड्रेस. तर शक्यतो एक टिप पहिल्यांदा देऊन ठेवायची आणि कस्टमरला वेअर करायला सांगून मग दुसरे द्यावे असं माझं म्हणणं आहे, कारण की कमी जास्त झालं पुन्हा ते उसवत बसा, जोडत बसा, खूप ताप असतो. त्यापेक्षा कस्टमर तुमच्याकडे येणारच चेकसाठी की बरोबर बसतोय का नाही. तर बघा कमरेपासून व्यवस्थित आता खालच्या साईडला आपल्याला पूर्ण घेरपर्यंत शिलाई द्यायची आहे. एकदम सावकाश खालीपर्यंत, जिथपर्यंत आपला घेर आहे तिथपर्यंत आपल्याला ह्याची शिलाई देऊन घ्यायची. तर बघा एकदम सावकाश मी अशी शिलाई देत आहे. शक्यतो दोन्ही चेक करायचं, नाहीतर खालच्या आतमध्ये येतो चुरगळतं आणि गुड्या पडून ती त्याच्यावरती शिलाई जाते आणि मग प्रॉब्लेम येतो. तर खालीपर्यंत मी तर शिलाई दिलेली आहे आणि खालच्या साईडला आपण पिको करणार आहोत. तर आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे फिटिंग टाकून घेते. सेम असंच आपल्याला फिटिंग करायचं दुसऱ्या पार्टचं. तर दोन्ही पार्ट मी फिटिंग करून घेतलेले आहेत किंवा शिलायातनं दिलेले आहे. तर आता काय करायचं आहे, खालच्या साईडनं मी इथं पिको करते. तुम्हाला हवा असेल डबल फोल्ड केलं तरी चालेल, पण पिको छान दिसतो अनारकली ड्रेसला, त्यामुळे मी इथं खालच्या साईडनं पिको टाकत आहे बघा. तर पिको अवेलेबल नसेल डबल फोल्ड केलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा तर असं उचलून धरावं लागतं पिकोला, त्याशिवाय आपला व्यवस्थित पिको होत नाही. खूप जण काय करतात, सरळ सोडतात ड्रेस किंवा सरळ कपडा सोडतात. तर इथं बघा फायनल ड्रेस इथं रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे गळ्याचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता, किती प्रॉपर असं फिनिशिंग आलेलं आहे. आणि आपली स्लीव्ससुद्धा लांब आहे, कोपरापेक्षा पण पुढं आहे, म्हणजे 17-18 उंचीच्या आपण इथं स्लीव्स तयार करून घेतलेले आहे. आणि हे ड्रेससुद्धा मोठ्या साईजचा ड्रेस आहे, त्यामुळे तुम्हाला मोठा दिसत असेल, पण एकदम परफेक्ट असा ड्रेस बसलेला. तर पाठीमागचा गळासुद्धा बघा एकदम परफेक्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला हा जो खालचा घेर आहे तो घेर तुम्ही बघू शकता, इतका मोठा घेर आहे. आणि मेन आपल्याला घेरच जास्त लागतो अनारकली ड्रेसमध्ये. तुम्ही बघू शकता किती मोठा असा घेर आहे ह्या ड्रेसचा. आणि ह्या ड्रेसचं प्रिंटिंगसुद्धा खूप छान आहे किंवा कपडा पण मस्त आहे, त्यामुळे ते दिसायलासुद्धा आणि पिको केल्यामुळं जास्त लुक येतो ड्रेसला असं माझं म्हणणं आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तर कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा. बाय बाय.